नमस्कार भावांनो, मी रोहित पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक महत्त्वाची बातमी. आणि बातमी अशी आहे की तुम्ही धक्कादायक राहून जाणार आहे. एवढ्या दिवसांपासून USA आपल्यावरती टॅरिफवर टॅरिफ लावत होतं. टॅरिफ नेमकं काय असतं तुम्हाला एक थोडक्यात समजावून देतो आणि मग पुढची बातमी सांगतो की काय आहे ती महत्त्वाची बातमी. बघा, टॅरिफ म्हणजे आपण जे काही वस्तू कोणत्या तरी दुसऱ्या देशापासून घेतो आणि त्या देशाला आपण परत एक्सपोर्ट करतो, ह्या गोष्टींवरती लागणारा जो टॅक्स आहे त्याला टॅरिफ असं म्हणतात. आणि तो टॅक्सचा जो दर होता तो 500 गुणा पण आता वाढणार होता, असं देखील ट्रम्पनी घोषणा केलेली होती इंडियाच्या. म्हणजे आपण जे काही अमेरिकांकडनं घेऊ किंवा देऊ तर त्याच्यावरती आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची जी ड्युटी होती ती अधिक लागणार होती. आणि हेच अमेरिकाने फक्त इंडियासोबत नाही तर विविध अशा बाकीच्या कंट्रीजसोबत पण केलं. हे बघून सण युरोपियन कंट्रीजमध्ये 27 अशा सिटीज येतात, 27 अशा कंट्रीज आहेत युरोपियन कंट्रीजमध्ये. टोटल मिळून 27 कंट्रीची गोष्ट करतो, एक दोन नाही. तर त्यांना कळालं की आपलं जे मार्केट आहे ते रिलायबल आणि एक स्मूथ चालायला पाहिजे आणि कॉन्स्टंट ऋतूने चालायला पाहिजे. त्यासाठी ते USAवरती डिपेंडंट होते. पण USAनी मोनोपोली केली. जशी भारतामध्ये आता अडाणींचं जे चालू आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटेल की अडाणी ग्रुप. तसंच USAनी पण तसंच केलं की फक्त USA सोबत स्ट्रेट करणार तर तुम्ही आपल्या स्वतःचं इकॉनॉमीला चालवू शकणार. आणि युरोपियन कंट्रीजला हे नको हवं होतं. म्हणून युरोपियन कंट्रीजनी असा कोणता देश आहे की जिथं मार्केट मोठं असणार आणि आपल्याला 10 ते पुढचे 15 वर्ष विचार करायला नाही लागणार आणि आपली जी गतिविधी आहे, आपलं जे इकॉनॉमिक बॅलन्स आहे तो एकदम स्टेबल राहणार. तर त्यांना दिसला भारत, त्यांना दिसला इंडिया, आपलाच देश. आपल्या देशमध्ये जर का त्यांनी इम्पोर्ट करण्यासाठी आणि आपण एक्सपोर्ट करू ह्या ज्या काही गोष्टी असणार याच्यावरती जर का आपल्याला टॅरिफ कमी लागलं किंवा असं समजा जर का ₹0 लागलं तर किती म्हणजे गोड बातमी राहील तुमच्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी. आपले जे काही MSMEs आहे, आपले जे काही छोटे छोटे व्यापारी लोक आहेत त्यांना किती मुनाफा होणार. कारण आता महत्त्वाची बाब म्हणजे ही की युरोपियन कंट्रीजमध्ये मेडिसिन्स आणि ऑटोमोबाईल्स ज्या काही कार्स, बाईक्स इत्यादी वस्तू बनतात आणि मोठ्या मोठ्या लक्झरीज मशीन्स बनतात. तिथंच भारतामध्ये काय बनतं, भारतामध्ये आपलं कपडे, ज्वेलरी आणि इत्यादी जे काही मर्चंट्स असतात ना आपलेवाले, किंवा नाही तर आपले जे मच्छवारी लोक असतात, जे शिप्सचं म्हणजे जे मासे वगैरेचं जे असतं याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, मीठ वगैरे पाठवतो बाहेर देशामध्ये, तिकडनं येतं ह्या गोष्टी. आणि तेच मी सांगितलं तुम्हाला युरोपियन कंट्रीजमध्ये काय काय ऑटोमोबाईल फॅक्टरीज, त्याच्यानंतर तुमच्या मशिनरीज, त्याच्यानंतर तुमचं वाईन वगैरे इत्यादी गोष्टी आणि मेडिसिन्स, ते त्यांचं मार्केट आहे. आणि आता जर का त्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 0 टॅरिफवरती जर का इंडियामध्ये इम्पोर्ट होत असतील आणि आपल्याला विकत घेता येत असेल तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असेल. आपल्याला त्याच्यावरती टॅक्स कमी लागेल, आपली इकॉनॉमिक बूस्ट होणार, त्यासाठी ही डील करण्यात आलेली असेल. आणि ह्या डीलचं नाव आहे मर्डर डील असं म्हटलं जातं या डीलला. युरोपियन युनियन आणि इंडियाची मर्डर डील. आई जी आपल्या मुलाचं भविष्य सावरते आणि आपल्या मुलाला एक योग्य रीतीने एक मोठा आणि चांगला उत्कृष्ट नागरिक बनवून देते समाजाला दाखवण्यासाठी. तसंच ही जी डील असणार ती आपल्या उद्योगधंद्यांना, आपल्या इथले जे रोजगार असेल त्याला आणि आपल्या यूथला इन्स्पायर करेल आणि गतीने वाढवेल, अशी ही डील आलेली आहे. ही डील 2027 पर्यंत ॲप्लिकेबल होऊन जाणार आहे. आणि ह्या डीलचं वैशिष्ट्य म्हणजे जे आहे की ह्या डीलमध्ये तुम्हाला 25 बिलियन लोकांपर्यंत ही डील पोहोचणार आहे. 25 बिलियन पॉप्युलेशन या डीलनी अफेक्ट होऊ शकते. आणि ह्या डीलमुळे 25% ग्लोबल GDPमध्ये हेल्प होऊ शकते. 25% ग्लोबल GDPचा जेवढा रेव्हेन्यू येतो ना तेवढे ह्या डीलनी इफेक्ट होणार आहे. तर विचार करून बघा की ही डील किती मोठी असू शकते. म्हणून सांगतो मित्रांनो की ही डीलला जर का आपल्याला ग्रॅप्स करायचं, आपल्याला जर का आपल्याकडे सामावून ठेवायचे तर प्रत्येक उद्योगधंदा जो काही आपण फॉरेन कंट्रीजसोबत करतो, जेवढे पण व्यापारी लोक असतील ते लोक करतात, तर त्या लोकांनी फक्त आपल्या प्रोडक्टला एक चांगलं आणि उत्कृष्ट असं बनवायला पाहिजे, जसं की समोरच्याला डाऊट नाही आला पाहिजे आणि सेफ्टी टेस्ट वगैरे जे काय असणार ते मोकळ्या रीतीने पार पडायला पाहिजे. तर याच्याने आपल्याला काय फायदा होणार आहे भविष्यामध्ये आणि काय नाही, याच्यावर तुम्हाला अजून जर का सखोल व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट करेल सांगा. म्हणजे मी याच्यावरती अजून एक डिटेल व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल की कोणते कोणते धंदे आणि कुठून कुठून तुम्ही याच्यामध्ये योगदान देऊ शकतात आणि लोकल लोकांना कसा फायदा होऊ शकतो, याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवेल. फक्त मला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.